तपानि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलः संविठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यं परं पुण्डलीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कट्टेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कट्टेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाचा यांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेजी वंदू श्रीचरण श्री गुरुंची नमस्कार आता देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू धनंजिया जिया पनी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपीने सेवेकरता निवडलेली ओवी ही ग्रंथराज ज्ञानेश्वर येथील अध्याय क्रमांक 18 यातील 101 नंबरची ओवी बघा. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना देहरूपी गावाला आलेल्या प्रत्येक जीवाच्या पाठीमागे एक सोहळा असतो बघा. कोणता सोहळा? जन्म आणि मृत्यूचा. आणि हे जन्म आणि मृत्यू सगळ्यात मोठं दुःख या जीवाच्या पाठीमागे लागले. म्हणजे बघा किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं यातून आपल्याला भगवान परमात्मा वाचवत असतो महाराज. पण कधी ज्या वेळेला आपण देव आपलासा करतो, तो देव आपण आपलासा केला की मग पुन्हा जन्म मृत्यू नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विन जीवा सुख नो हे, तिने विन जीवा सुख
आपलासा केला, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तो देव आपण आपलासा केला क मग पुन्हा जन्म मृत्यू नाही. मग हे जे रहाट गाडगं चाललंय ना, घडी घडी जन्माला येणं आणि घडी घडी मरणार. आपण एका श्राद्धानिमित्त इथं जमलेलो आहोत, बरोबर आहे ना. पुरुष वर्ग इकडून बसले असते, तुम्ही इकडून महिला बसल्या असत्या, इकडूनचे सर्वजण इकडे येऊन बसा पुढे. हा इकडून इकडून जे पुरुष वर्ग बसले नाही इकडे आहे समोर. बसा, आता आवाज करू नका कोणी. एक तर काय आहे, आधीच आपली कसं आहे माहिती का, वावर जर फार मोठं असलं, शेत जर आपण सगळे शेतकरी वर्ग आहे, शेती जर खूप मोठी असली तर मग कसं आहे माहिती का, कुठं काही गबाळ वगैरे उगलं तर आपल्याला जास्त लक्ष द्यायला टाइम पुरत नाही. राम महाराज पण आता शेतीच थोडी आहे, नेमकी कसं आहे, थोडी शेती असली ना त्याच्या बघायचं वावरात काडी सुद्धा नसते गवताची, कारण प्रॉपर लक्ष देता येतं. तसं कसं आहे, आता आपली शेती थोडीच आहे, त्याच्यामुळं माझं लक्ष एकदम असं समोर आहे. त्याच्यामुळं मग कसं तुम्ही थोडं चालचुळ असं केलं का मग डिस्टर्ब होतं, आहे का नाही. आज आपण एका श्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहात. श्राद्ध कशाला म्हणतात, जे श्रद्धेने करतात त्याला श्राद्ध असं म्हणतात. कैलासवासी गंगा भागीरथी पार्वताबाई जनार्दन काळे यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त आमच्या अशोक मामांचा मला फोन आला आणि त्यानिमित्त आज ह्या त्यांच्या आईच्या मातृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आजच्या दिवशी बघा, आई वडिलांचे अगणित उपकार आपल्यावरती आहे. तसे उपकार आपल्यावरती भरपूर कुणाकुणाचे आहे, पण आई वडिलांच्या उपकारातून परतफेड आपल्याला करता येत नाही. काही काहींचे उपकार असे आहेत आपल्यावरती, काही काहींचे उपकार असे आहेत आपल्यावरती की आपण त्यांचे उपकार सांगू शकतो आणि त्याची परतफेड करू शकतो. एखादा नातेवाईक आपल्याकडे आला, त्यांनी आपल्या कार्यक्रमाला काही भेटवस्तू आणली तर आपण सुद्धा त्याच्या कार्यक्रमाला जातो आणि त्याला भेटवस्तू देतो, त्याची परतफेड आपण करतो. किंवा आपण बोलतो की खूप चांगले आहेत, खूप आपल्या कार्यक्रमात त्यांनी धावपळ केली, आपण सुद्धा त्यांच्या कार्यक्रमात करतो, त्यांची परतफेड आपण करतो. असे काही उपकार आहेत त्याची फेड आपण करू शकतो. पण आई वडिलांचे उपकार असे आहेत, अगणित उपकार आहेत, त्याची गणना आपल्याकडून करता येणार नाही. निस्वार्थ प्रेम करतात आपल्यावरती. कोण कोण, आई आणि वडील निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांच्या उपकारातून उत्तरायणी होण्याकरता आजच्या दिवशी बरं का अन्नदान झालं पाहिजे, आजच्या दिवशी पिंडदान झालं पाहिजे आणि आजच्या दिवशी अन्नदान सुद्धा झालं पाहिजे. अगणित उपकार आहे. इतक्यावरती परतफेड होती का नाही. आपण आपल्या कातड्याच्या चपला करून आई वडिलांना घालायला दिल्या तरी सुद्धा त्याची परतफेड होणार नाही. पण जे आपल्याकडं आहे, आपलं कर्तव्य आहे, आपल्या आई वडिलांचं उत्तर कार्य आपण हे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं पाहिजे. बघा आपली ओवी काय आहे, देहाची गावालिया. तुम्ही आपण सर्वजण आपण देहरूपी गावाला आलेलो आहोत. या ठिकाणी आपण आलो, देवाने आपल्याला पाठवलं कशा करता, भगवंताने काही कार्य करण्याकरता आपल्याला पाठवलं. या ठिकाणी आई कशा करता, हा नरदेह कशा करता मिळाला, देह दिला देह भजन गोवंडा, देवी दिला देह भजन गोवंडा, तो याला तो याला
मिळाला कशा करता भजना करता बरं का देवी दिला देह भजना गोमटा भजना करता हा गोमटा देह तुम्हा आम्हाला मिळाला आता तुम्हा आम्हाला हा देह मिळालेला आहे पण कळाला का आपल्याला कळाला का मला असं वाटतं कळाला जर असता कळाला जर असता तर माझं 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 म्हणणारा माणूस तिथं थांबला असता आहे का नाही काही ना काही विचारलं तर ते सांगतात ही गाडी माझी आहे हा बंगला माझा आहे ही जागा माझी पण तुम्ही काही मार्मिकतांना जर विचारलं ना ते काय सांगतात माहिती का हे आपलंय बरं का ताई हे आपलंय महाराज हे तुम्ही कधी विचार केलाय गाडी बंगला जमीन जायदाद प्रॉपर्टी घर याच्यावरती म्हणजे आपल्या आजोबांकडे तीच होती आपल्या वडिलांकडे पण तीच आहे आणि आपल्याकडे सुद्धा तीच आहे तिच्यावरतीच आपण जगतो त्यांनी नेली नाही वडिलांनी नेली नाही आपण सुद्धा नेणार नाही कारण आपण म्हणतो एवढासा मुलगा होता बघा आता हा केवढा झाला प्रत्येकाला हे शरीर सोडायचंय आजा मेला पंजा मेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पंतो तो हे तैसा झाला देखत देखत ना तो पंतो तो हे तैसा झाला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तो पंतो तो ही तैसा झाला देखत देखत ना तो पंतो तो ही तैसा झाला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला प्रत्येकाला आज आपण श्राद्धाला आलोय ना एक दिवस तुमच्या माझ्या सहित सगळ्यांचं हे होणार सगळ्यांना इथून एक दिवस जायचं एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो श्राद्धाच्या कार्यक्रमात त्यांना सांगितलं म्हटलं बघा आपण ह्या गावचे इथं बसलेले सगळेजण एक ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना इथून जायचं एक आजीबाई उठली आणि ती हसायला लागली म्हणलं का हो आजी हसतात त्या म्हणले मी ह्या गावची नाही अहो येथे नाही आले गुरु अवतारण एरती पामर जीव किती इथं आले किती आणि गेले मौत जब तुझी को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी की रास्ता घर घरे एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराये का घर आहे आपण हे किरायाचं घर आहे आपण ह्या देहामध्ये आलो जसं माणसाचे कपडे फाटल्यानंतर माणूस कपडे बदलतो त्यागत शरीर जीर्ण झाल्यानंतर आत्मा शरीर बदलतो महाराज आपल्याला हा देह सोडायचा असतो मग कधी सोडतो आपल्याला माहिती आपल्याला कधी जायचंय देवाने 2 अधिकार देवाकडे ठेवलेत अजून सुद्धा विज्ञान फार पुढे गेलं पण माणूस कधी जाणार हे माणसाला माहिती नाही किती श्रीमंत असू द्या गडगंज श्रीमंत तिथं वशिलेबाजी चालत नाही माणसाला मी कधी जाणार आहे मला माहिती का नाही म्हणून आपल्याला कधी जायचं हे आपल्याला माहिती नाही आणि आतापर्यंत रक्त शास्त्रज्ञांना बनवता आलं नाही रक्त कुणाचं घ्यावं लागतं नातेवाईकाचं जो सम रक्तगट असेल त्याचा आपण रक्त वापरतो
वापर. म्हणजे अजून सुद्धा असे काही भगवंतानी काही अधिकार भगवंताकडे ठेवले. सुंदर देह तुम्हा आम्हाला मिळाला आणि ह्या देहामध्ये आपण आलो. हात दिलेत कशा करता? हे हात दान धर्म करण्याकरता दिलेत मायबाप. हे कमलमुख कशासाठी दिलं? सुनबाईचं घरानं करण्यासाठी. मग हे तोंड कशासाठी दिलं? भजन करण्याकरता. हे कमलमुख भगवंताचं नामचिंतन करण्याकरता हे मुख दिलंय देवाने. डोळे दिले कसे करता? कधी विचार केला का तोंड इथं असतं डोळे इकडं असते तर मग माणसाला कसं पाहावं लागलं असतं? पण देवाने सुंदर रचना शरीराची केली महाराज. डोळे दिले भगवंताचं स्वरूप बघण्याकरता. देव किती सुंदर आहे महाराज. या डोळ्यामध्ये आपण साठवून ठेवावं. पंढरपूरला गेले पांडुरंगाला बघितलं. विटेवरचा मालक माझा किती सुंदर आहे. डोळे कशासाठी दिले? तिथं देवाला पाहिल्यानंतर घरी आले डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर तो विटेवरचा मालक तुम्हाला डोळे बंद केल्यानंतर परत दिसावा म्हणून डोळे दिले महाराज. कान कशासाठी दिले? कान ऐकण्यासाठी. काय ऐकण्यासाठी? रामायणात असं वर्णन आलंय का रामायणामध्ये रामायणकार सांगतात जे कानाने भगवंताचं गुणगान ऐकत नाही त्यांचे कान नसून ते सर्पाचे बिळे महाराज. मग विचार करा आपले काय आहेत ते. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर भगवत प्राप्ती करा. सर्वांची प्रेमाने उच्चारण करा महाराज. आणि नामस्मरण केल्यानंतर मग आपल्याला अंतकाळाच्या वेळेला आयुष्यभर जर दान धर्म केलं, तीर्थयात्रा केली, वारी केली, जीवनामध्ये सर्वांशी प्रेमाने राहिले, प्रेमाने बोलले, तर मग अंतकरणाच्या वेळेला भगवंताचे दूत वैकुंठमाला घेऊन येतात. जो शिव उपासक असेल त्यांना शिवदूत येतात, शिव पार्षद येतात. पण जे भगवान विष्णूंचे उपासक आहेत त्यांना वैकुंठावरून वैकुंठमाळा घेऊन ते विष्णूंचे दूत येतात महाराज. आणि मग ते फुलासारखे अलगद ज्यांनी भक्ती केली ना महाराज त्यांनी अजिबात जायला घाबरायचं नाही बरं का. मोकळ्या मनाने जायचं महाराज. कारण आपण त्या भगवंताचं लेकरू आहे महाराज. भक्ती केली तो भगवंत मांडीवरती घेतो महाराज. पण जर चांगली वागणूक नसली, आयुष्यभर कोणाशी चांगले वागले नाही, बोलले नाही, प्रेमाने राहिले नाही, तर मग अंतकाळाच्या वेळेला यमाचे दूत येतात महाराज. मग ते काय आरतीची ताट आणतात का? नाही. मग यमाचे किंकर बहु फार मारिती, तोडीती, जोडीती. आणि मग प्राण काढण्याचा एक फास असतो. तो फास घेऊन ते यमदूत मृत्यू लोकामध्ये येतात महाराज.
प्राण काढण्याचा फास असतो तो घेऊन मृत्यू लोकामध्ये येतात आणि ज्या व्यक्तीला न्यायला आलेले आहात ना, बरं का, इकडे लक्ष द्या, ज्या व्यक्तीला न्यायला आलेले आहेत त्यांच्यावरती तो फास टाकीत. आता आपल्या शरीराला 9 प्रकारचे द्वार आहेत महाराज. जुने लोक सांगायचे, आजी डोळ्यातून जीव गेला म्हणजे डोळे उघडे होते, तोंडातून जीव गेला म्हणजे तोंड उघडं होतं. हे 9 प्रकारचे द्वार आहे आपल्या शरीराला. ह्या 9 द्वारापैकी कुठल्या तरी एका द्वारातून आत्मा काढून घेतात आणि निस्तेज देह त्याच ठिकाणी आहेत. पण त्याआधी ते यमदूत उंबऱ्याच्या आत येण्याच्या अगोदर 5 प्रकारचं पुण्य यमाला आडवं येतं. कोणतं कोणतं? पहिलं मुलीचं पुण्य यमाच्या समोर हात जोडतं. ऐका मुलीचं पुण्य काय सांगतं. मुलीचं पुण्य हात जोडतं आणि मुलीचं पुण्य सांगतं, ज्या आईनी आमच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, मला संस्कार दिले, त्या माझ्या मातेला, त्या माझ्या आईला नेताना जास्त त्रास होऊ देऊ नको. हे पहिल्यांदा मुलीचं पुण्य बोलतं. नंतर मुलाचं पुण्य यमाच्या समोर उभं राहतं. माईबाप यमाचं पुण्य, मुलाचं पुण्य यमासमोर उभं राहिलं, मुलाचं पुण्यच बोलतं, जाईने आम्हाला संस्काराची शिदोरी दिली हो, जाईने आम्हाला लहानचं मोठं केलं, जिने आम्हाला हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, आमच्यासाठी हाताचा पाळणा ज्या आईने केला ना, त्या आईला नेताना जास्त त्रास होऊ देऊ नको. हे मुलाचं पुण्य बोलतं. नंतर पुतण्या आणि पुतणीचं पुण्य आडवं येतं महाराज. नंतर भाचा आणि भाचीचं पुण्य यमाला आडवं येतं महाराज. 5 प्रकारचे पुण्य पहिल्यांदा यमाला आडवे जातात आणि त्यानंतर ते यमदूत ज्या व्यक्तीला न्यायला आलेले आहेत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले, तो प्राण काढण्याचा फास टाकला, कुठल्या तरी एका द्वारातून आत्मा काढून घेतला, निस्तेज देह त्याच ठिकाणी आहेत महाराज. माणूस गेल्यानंतर आत्मा शरीराच्या बाजूला काही वेळ असतो महाराज. धुक्याच्या आकाराचा आत्मा शरीराच्या बाजूला असतो आणि तो कोणतं तरी शरीर शोधतो, पुन्हा त्या शरीरात प्रवेश करण्याकरता बघतो, यमदूत त्याला बांधून ठेवतात. गेलेले व्यक्ती त्या आत्म्याला. माणूस गेल्यानंतर आपण काय करतो? माया रडवते महाराज. गेलेला माणूस आपल्याला रडवतो का? विचार करा फक्त. नाही, त्या माणसाचा आपल्याबद्दलचा जो स्वभाव आहे बघा ना, ती जी भावनिकता आहे, आपण म्हणतो माझ्या आईने माझ्यासाठी खूप केलं, आमची यहीनबाई खूप चांगली होती, माझी बहीण फार चांगली होती, माझी मैत्रीण फार चांगली होती. प्रत्येकाबद्दलचं जे नातं आहे त्या नात्यातलं भाव आपल्याला आठवतो आणि तो भाव आठवून तो व्यक्ती रडतो महाराज. बरं का, एखाद्याची वागणूक चांगली असली तर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूचे थेंब येतात महाराज. पण वागणूक जर चांगली नसली तर बघा, आपण म्हणतो जाऊ दे रे, काय जायचं, तो व्यक्ती असाच होता. पण आपण म्हणतो नाही, लय गोड स्वभाव होता, लय गोड माणूस होता, लय गोड बाई होती, आपण जायलाच पाहिजे, गेलोच पाहिजे. कारण आपण जीवनामध्ये आल्यानंतर जिवंतपणे काय केलंय हे आपल्या गेल्यानंतर ठरतं महाराज. गेल्यानंतर जीवन कसं जगावं? जीवन जगत असताना जन्माला आल्यापासून मरेपर्यंतचं जे जगणं त्याचं नाव आयुष्य. आयुष्याच्या बाबत वशिलेबाजी चालत नाही. जीवन कसं जगतो? कुणाच्या आधारे जगतो? पाचीच्या दिवशी सटुआई टाकायला येते महाराज. पाचीच्या दिवशी सटुआई टाकायला येते आणि पाचीच्या दिवशी सटुआई टाकायला आल्यानंतर आपण म्हणतो आज पाची आहे, जन्माला आलं बालक, आपण म्हणतो पाची आहे, काय करावं? अहो दिवा लावून ठेवा, पाटा पूजा, वही ठेवा, पेन ठेवा.
ठेवा, तिथं सटुआई येईल आणि तिला जन्मकुंडली लिहिण्याकरता तिला दिसलं पाहिजे. आत्ताच्या लोकांचा त्याच्यावरती विश्वास नाही. पण तुम्हाला एक मी उदाहरण सांगेन. बरेच लोक म्हणतात ही अंधश्रद्धा आहे, याच्यावर काय विश्वास ठेवता? महाराज, ही अंधश्रद्धा नाही, यावरतीच आपण आपलं जीवन व्यतीत करतो. पाचीच्या दिवशी सटुबाई आपली जीवन कुंडली लिहून ठेवते आणि पाचीच्या दिवशी ब्रह्मदेव आपल्याला श्वासागणित आयुष्य देतात. आणि ज्या वेळेला ती सटुआई लिहायला येते, बरेच जण म्हणतात असं काही नसतं, हे काही भ्रम आहे, काहीतरी जुन्या रूढी परंपरा. महाराज, एक दिवस काय झालं, सटुआई रावणाच्या घरी गेली. आता रावणाच्या घरी रावणाचा परिवार किती होता महाराज? एक अख्खा मतदारसंघ फक्त रावणाचा महाराज. आता 1 लाख पोरं, 1.25 लाख नातीन, 1.5 लाख पोरं महाराज. ते कुटुंब फार मोठं होतं. रावणाच्या घरी एक बाळंतपण झालं का पुन्हा दुसरं बाळंतपण व्हायचं महाराज. सटुआई तिथंच, बाहेर निघायला लागली का पुन्हा मध्ये जावं लागायचं. रावणाला मुलगी झाली महाराज, रावणाला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यामुळं सटुआई रावणाच्या घरी त्या रावणाच्या मुलीची कुंडली लिहिण्याकरता आली. बाहेरचे जे चालले ना तुमचं, जरा हळूहळू चालू द्या, आवाज नका करू, त्यांना म्हणा हा इकडे लक्ष द्या, सांगा दादा त्यांना, हा हळूहळू बोला, त्यांना म्हणा हा बाकीच्या इकडे लक्ष द्या. आता ही सटुआई रावणाच्या महलामध्ये पोहोचली, रावणाच्या मुलीची कुंडली लिहिण्याकरता. आता रावणाला मुलगी झाली, आनंद वाटला महाराज. आपल्याला कर्णरत्न प्राप्त झाल्यानंतर किती आनंद वाटतो. आता रावणाला कळलं मलाही मुलगी झालीये. सटुआई गेली महाराज त्या मुलीची कुंडली लिहिण्याकरता. आता नेमकी सटुआई कुंडली लिहिली आणि बाहेर निघत होती आणि रावण आत जात होता. गेट वरती त्यांची अशी भेट झाली. सटुआई बाहेर निघायला, रावण आतमध्ये जायला. रावणाने विचारलं सटुआईला, इकडं कुठं? म्हणे तुमच्या मुलीची जन्मकुंडली लिहिण्याकरता आले होते म्हणे पाचीच्या दिवशी. म्हणे असं म्हणतात, काय आहे माझ्या मुलीच्या कुंडलीमध्ये? अहो म्हटले माझं फक्त लिहायचं काम आहे, वाचून तुम्ही घ्या. तर रावणाचा अधिकार मोठा होता महाराज. पूर्वीचे राक्षस काय करायचे? तपश्चर्या करायचे, भगवंताला प्राप्त करून घ्यायचे, वर मागायचे, देवा मला अमर होण्याचं वरदान द्या. आता देव म्हणला, अरे ब्रह्मदेव विधात्याला प्रसन्न करून घेतलं. तो म्हटला, अरे मीच अमर नाही तर तुम्हाला अमर होण्याचं वरदान कुठं? पण देव लय चतुर महाराज, ते बरोबर काही ना काही बाकी ठेवायचे आणि वरदान द्यायचे. आता रावणाने तपश्चर्या केली, भगवंताकडून वरदान मागून घेतलं होतं महाराज. अधिकार मोठा होता, अधिकार मोठा असल्यामुळं आवाज उंच केला, म्हटले चल वाचून दाखव. आतमध्ये फिरल्या महाराज सटुआई. रावणाच्या मुलीची कुंडली जी लिहिली होती सटुआईनी, ती सटुआईनी कुंडली हातामध्ये घेतली आणि वाचायला सुरुवात केली. बघा, सांगितलं रावणाला, म्हटले तुमची ही मुलगी ना आता झालेली, ही मुलगी तुमच्या दारात तो झाडू मारणारा भंगी ना म्हणे, भंग्याचा मुलगा त्याच्याशी होणार आहे म्हणे. रावण आसनावरून उठून बसला महाराज. रावण म्हणे कोण? मी रावण आहे, रावण. पाहत्या काय माझ्याकडं? रावण एकादशीच्या दिवशी खोटं बोलत नव्हता. कोण? रावण. तो म्हणला माझा अधिकार काय? अहो म्हटले मी रावण आहे आणि माझ्या मुलीचं लग्न कुणाशी? माझ्या दारामध्ये जो झाडलोट करणारा भंगेशी. अशक्य म्हणे, असं होऊन देणार नाही म्हणले मी. कोण म्हणे? रावण म्हणे. सटुआईनी म्हणले, अहो हे लिहिलंय, आता लिहून द्यायचं काम कोणाचं होतं?
सटवाईचं. सटवाई तिथून निघून गेल्या. रावण म्हणे असं होणार नाही. ब्रह्मदेव म्हणले सटवाईनी लिहिलं याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हटले हो का? म्हणे बघतो म्हणे, माझं मी बघून घेतो. आता बरंच काही काही म्हणतात ना, बघा ना, माझं मी बघून घेतो. आता मग रावणाने सांगितलं दोन सैनिकांना, म्हणले अरे तो जो झाडलोट करणारा भंग्याचा मुलगा आहे ना, त्याचं वर्णन रामायणात आलंय. त्याचं नाव होतं होणारथ. त्या झाडलोट करणाऱ्या मुलाचं नाव होतं होणारथ. सांगितलं त्या होणारथला हात पाय बांधून त्या भंग्याच्या मुलाला घेऊन ये म्हटले. त्याला घेऊन आणलं. त्या बालकाचे पाय बांधले, हात बांधले, त्या रावणासमोर आणलं. म्हणले आता काय करायचं? रावणाने सांगितलं याच्या पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट कट करा म्हणे. कोणतं? पायाच्या अंगठ्या शेजारचं बोट कट करा आणि याला जंगलामध्ये जिथे हिंसक प्राणी आहे म्हणजे वाघ, सिंह वगैरे तिथं सोडून द्या जंगलामध्ये. त्या सैनिकांनी त्यांचं अंगठ्या शेजारचं बोट कट केलं. त्या मुलाला रथामध्ये टाकलं, जंगलामध्ये नेलं. जंगलामध्ये नेलं तिथं सोडून दिलं. आता जंगलामध्ये सोडून दिल्यानंतर हे बालक जंगलामध्ये सोडलं. महाराज इतके हिंसक प्राणी, बालक घाबरायला लागलं आणि आता हे सैनिक रथ घेऊन पुन्हा परत महलामध्ये आले. रावणाने विचारलं काय रे, कुठं सोडलं? महाराज अहो आतापर्यंत तर संपला असेल म्हणले. आता काय ठेवतेत का म्हणले? वाघ, सिंह, कोल्हे, लांडग, साप म्हणणे तिथं फार हिंसक प्राणी. आता काय तो जगत नाही. पण ऐका, आता इकडं रावणाची मुलगी मोठी व्हायला लागली. कलाकालाने ती वाढायला लागली. महाराज रावणाची मुलगी मोठी झाली, मोठी व्हायला लागली म्हटल्यानंतर आता तिचं लग्न करायचं. आता मुलीचं लग्न करायचं म्हटले मुलीच्या बापाला काय असतं? टेन्शन असतं. प्रत्येक बापाला काय वाटतं? माझ्या मुलीचं लग्न सर्वात चांगल्या मुलाशी झालं पाहिजे. बाप गरीब असो किंवा बाप श्रीमंत असो, बापाचं एकच हट्टाच असतो, माझी ताई, माझी आकी चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे. प्रत्येक बापाला वाटतं. महाराज त्या पुरीच्या बापाला तेच वाटलं. जरी तो राजा होता, त्याची सोन्याची लंका होती, तरी त्याला वाटलं माझ्या मुलीचं लग्न चांगलं खानदानामध्ये चांगलं राजाशी झालं पाहिजे. मग सांगितलं, म्हणले देशोदेशीच्या राजांना आमंत्रित करा. अहो लग्नाची वेळ निश्चित झाली, एक महल ठरवला, देशोदेशीच्या राजांना आमंत्रित केलं. महाराज दौंडी दिली, सगळे राजे यायला लागले. कोण हत्तीवर बसून, कोण रथामध्ये बसून, ज्याच्या त्याच्या वाहनावरती आले. महाराज असे वाहन पार्किंग केले आणि सगळे जण असे महलामध्ये बसले. पूर्वीचा काळ कसा होता? पूर्वीच्या काळामध्ये राजकन्येचा विवाह कसा व्हायचा? तिच्या हातामध्ये वरमाला दिल्या जायची. ती वरमाला घेऊन ती राजकुमारी त्या महलामध्ये फिरायची आणि जो राजकुमार आवडेल त्याच्या गळ्यामध्ये ती वरमाला टाकायची, त्याच्या बरोबर तिचा विवाह व्हायचा. आता ही सभा भरली, विवाह डेट निश्चित झाली, राजकन्या आली, रावणाची मुलगी, तिच्या हातामध्ये वरमाला दिली. आता पहिली लाईन बसली होती, ती राजकन्या पहिल्या महलातून अशी निघाली, पहिल्या लाईन मध्ये बसते, हातामध्ये अशी वरमाला आहे, वरमालेमधून त्या वराकडे बघते. ती कोण? ती राजकुमारी. आवडत नाही, पुढे चालते, हातामध्ये वरमाला, पुन्हा त्या वराकडे बघते, आवडत नाही, पुन्हा पुढे. असं करत 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 ती दुसऱ्या लाईन मध्ये आली. दुसऱ्या लाईन मध्ये हातामध्ये वरमाला आहे. तिने बघितलं एक राजकुमार सुंदर आहे, छान दिसतो, एकदम मस्त. आता तिला तो आवडला. असं त्या हातामध्ये जी वरमाला आहे, त्या वरमालेमधून त्या राजकुमाराकडे बघितलं. राजकुमार आवडला, त्याच्या गळ्यामध्ये वरमाला टाकले. सगळे जण आसनावरून उठून उभे राहिले. वा 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 म्हणले. रावणाला फार आनंद झाला. रावण आपल्या आसनावरून उठून उभा राहिला. म्हणले आता मला फार आनंद वाटतो, कारण माझ्या मुलीचं लग्न एका राजकुमाराबरोबर झालेलं आहे. आता मला काय सांगायचं समजता येईल तुम्हाला? आपण कुठं होतो? हिचं लग्न कोणासोबत होणार होतं? हा, मग आता राजकुमाराबरोबर लग्न झालं म्हटल्यानंतर आता रावणाला आनंद झाला. त्यांनी ब्रह्मदेवाला बोलवूनच घेतलं. ब्रह्मदेव आले, सटवाई आली, ब्रह्मदेवाला सांगितलं. म्हटले ब्रह्मदेवा, म्हणे बोला. म्हणे बघा, माझा जो जावई ना, माझा
राजा आहे म्हणे, राजा एका राज्याचा, आणि तुम्ही म्हणे तुझ्या मुलीचं लग्न झाडलोट करणाऱ्या मुलाशी होईल, त्या होणारच होईल म्हणे. बघा माझा मुलगा राजकुमार आहे म्हणे. असं म्हणतात म्हणे. हो. नाही नाही म्हटले, ही तुमची काहीतरी चूक असल, हा तोच असल म्हणे. कोणता? जो लिहून ठेवलाय तू म्हणे. असं म्हणतात म्हणे. हो म्हणे. हाय का जावई म्हणे. बोलवा जावयाला. रावणाने जावयाला बोलून घेतलं, दूध पाठवले, जावई आले म्हणे. ज्या वेळेला त्या मुलाला नेऊन सोडलं त्यावेळेला काही खून केली होती का? ते म्हणे हो. काय केलं होतं? अंगठे शेजारचं बोट कट केलं होतं म्हणे. तपासा म्हणे. मग आता जावयाचे पाय बघितले, 9च बोट ना, एक बोट कट झालेलं. आता रावणाला आश्चर्य वाटायला लागलं म्हणे. तू कोण म्हणे. मी तोच म्हणे. कोण? हात पाय सोडून जंगलात सोडून देणार मी तोच म्हणले. होणार म्हणे. अरे तू तर भंग्याचा मुलगा होता. अहो मी आधी होतो भंग्याचा मुलगा, पण तुम्ही ज्या वेळेला माझे हात बांधले, पाय बांधले, मला जंगलामध्ये नेऊन सोडलं, मी कसे तरी माझे पाय सोडले आणि जंगलाच्या बाहेर निघायचा प्रयत्न करायला लागलो. मी ज्या वेळेला जंगलाच्या त्या बाजूला गेलो त्यावेळेला त्या राज्याचा राजा मरण पावला होता म्हटले. आणि पूर्वीच्या काळामध्ये हत्तीच्या सोंडीमध्ये माळ दिल्या जायची. आता म्हटले त्या राज्याचा असा नियम होता की जोपर्यंत दुसरा राजा गादीवरती बसत नाही तोपर्यंत त्याचं प्रेत उठत नाही. म्हणून त्या गावामध्ये हत्तीच्या सोंडीमध्ये माळ दिली होती. तो हत्ती गावभर फिरला, ज्याच्या गळ्यामध्ये माळ टाकणार तो राज्याच्या गादीवरती बसणार. हा वेशीमध्ये प्रवेश करणार आणि हत्ती समोरून आला, याच्या गळ्यामध्ये माळ टाकली, हा होता आधी होणार आणि आता झाला त्या राज्याचा राजा. म्हणे मी आधी होतो झाडलोट करणारा, पण त्यानंतर मी त्या राज्याचा राजा झालो म्हटले. आता मी एका राज्याचा राजा आहे. म्हणजे लिहिलेल्या कुंडलीमध्ये बदल होत नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत काय होता? जीवन जगत असताना सटवाईने तो टाकला त्याच्यात फरक होत नाही. फक्त जीवन जगत असताना आपण ज्या भक्तीमध्ये जे भक्तिमय वातावरण करतो त्यानुसार प्रारब्धात बदल होतो बरं का. म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं नामचिंतन, चांगली वागणी, चांगलं बोलणं जीवनात फार महत्वाचं आहे. म्हणून जन्म झाल्यापासून मरेपर्यंतचं जगणं त्याचं नाव आहे आयुष्य. मरणाच्या बाबत वशिलेबाजी चालत नाही. कोणी किती मोठं असू द्या. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. पीर मर गए पैगंबर मर गए हती मरोही. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोक पे छत्र बिराजे लोटा कुंज बिहारी. रहत कबीरा सो भी मर गए रहत करुण बिचारी. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. जो खाटेवरती आला तो ताटेवरती येणारच महाराज. म्हणून जीवन जगत असताना आपण मृत्यूच्या दारामध्ये प्रत्येक जण जाणार आहोत. कारण देह हे काळाचे. देह हे काळाचे धन कुबेराचे. तिथे मनुष्याचे काय
आयुष्यभर जे कमवतो ते धन कुणाचं सांगितलंय? तेही कुबेराचं आहे माहित, तेही काळाचा आणि धनही कुबेराचं माहित. तुमचं माझं काय हो? या देहाला आपण आलो, तुमचं माझं काय? महाराज सांगतात इथं आपलं काहीच नाही, मग शरण जाऊ दरा पांडुरंगा, त्या भगवान परमात्म्याला शरण जा, कारण आपल्या क्षणाचा देखील भरोसा नाही. क्षण क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का जो साथ देती नाही किसी का. जीवनामध्ये प्रत्येकाला जायचंय महाराज, आणि मला असं वाटतं प्रत्येकाच्या डोळ्यावरती एक धूर भरलेला असतो महाराज. प्रत्येकाच्या कुणाला वाटतं मी खूप सुंदर आहे, कुणाला वाटतं माझ्याकडे फार संपत्ती आहे, कुणाला वाटतं माझ्याकडे गाडी बंगला, काही काहींना वाटतं माझे पोरं फार चांगले. प्रत्येकाला ह्या डोळ्यावरती काही ना काही धूर भरलेला आहे, प्रत्येकाच्या डोळ्यावरती. तुकाराम महाराज सांगतात बरं का, हा जो धूर भरलेला आहे ना आपल्या डोळ्यावरती जे हाय आलेलं आहे ना मीपणा, म्हणजे हा एक धूर आहे, आणि हा धूर आपल्या डोळ्यावरती जो आहे तो बाजूला करा. कारण काय आहे माहिती का, गाडी बंगला काहीच कुणाचं नाही महाराज, मुलं बाळ काहीच नाही. इथून वाचवणारा फक्त तोच एक आहे, भगवान परमात्मा. तोच फक्त आपल्याला यातून तारणारा आहे. मागे पुढे राय सांबळीत, मागे पुढे राय सांबळीत, आलिया घात निवारा में, आलिया घात निवारा में, मागे पुढे राय सांबळीत, मागे पुढे राय सांबळीत. त्या भगवंताला आपण प्राप्त करून घेतल्यानंतर तो मागं पुढं आपल्याला सांभाळणारा आहे महाराज. तो यातून आपल्याला तारणारा आहे महाराज. फक्त त्यासाठी काय करायचंय, त्या भगवंताला आपल्याला शरण जायचंय महाराज. त्या भगवंताला शरण जा. आपला विषय आहे देहाची गावाले जन्म मृत्यूच्या सोहळ्या. तुम्ही आपण सर्व देहरूपी गावाला आलेलो आहोत, आणि 2 सोहळे जीवनामध्ये प्रत्येकाचे साजरे होतात. मी तुम्हाला सांगितले एक जन्माचा आणि एक मृत्यूचा. मी तुम्हाला जन्मही सांगितला आणि मृत्यू सांगितला. प्रत्येकाला जायचं महाराज, या देहामध्ये प्रत्येकाला सोडायचं आहे. म्हणून दान धर्म करा, तीर्थयात्रा करा. पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता. बरेच जणांना आपण जर म्हटलो वारीला चला, दिंडीत चला, तीर्थयात्रेला चला, ते सांगतात ताई आमचं काही अजून जायचं वय नाही, आमची मुलं अजून छोटे आहे, अजून आम्हाला जमणार नाही. काही काही तर म्हणतात आमचं काही अजून तीर्थयात्रा करायचं वय आहे का, आता काय आम्हाला जमल का. ते म्हणतात आम्हाला जमत नाही. मग त्यांचे पोरं थोडे मोठे झाले ना, मग त्यांना भेटा, मग त्यांना विचारा आता येता का. ते म्हणतात आत्ताच मुलं कुठं तरी मोठ्या वर्गात गेले, आता पोरांची शाळा कशी बुडवता येईल. आताच शेतामध्ये काहीतरी पीक पाणी पिकायला लागलं महाराज, आता आम्हाला येता येणार नाही. मग मुलांची लग्न झाल्यावरती येऊ, अजून काही नाही म्हणजे घरात करायला कोणी नाही महाराज. मुलांचं लग्न झालं मग त्यांना भेटा, मग विचारा आता येता का. चारीधामाला दिंडीमध्ये वारीमध्ये येतात का. ते सांगतात ताई
आत्ताच नवीन सुनबाई घरामध्ये आली, लोकांची लेक घरामध्ये आली, तिला काही माहिती नाही. आता काही आम्हाला जमत नाही, 4-5 वर्ष होऊ द्या मग आम्ही येतो. महाराज 4-5 वर्षांनी पुन्हा भेटले, विचारा आता येता का ताई? आताच नातू घरामध्ये आलाय, सुनबाई आमची आता जॉबला जाते, नातू आम्हाला सांभाळावं लागतो, आता काही आमचं जमत नाही. मग कधी? महाराज तुम्ही गेले ना तरी सुद्धा इथलं सगळं काही होणार आहे. म्हणून वेळ कोणासाठी थांबून राहत नाही. जीवन जगत असताना भगवान परमात्म्याला आपण फुल कसं वाहतो दादा? देवाला फुल कसं उमललेलं फुल आपण देवाला वाहतो का कोमजलेलं वाहतो? भगवंताला सुद्धा भक्ती तशीच लागते महाराज. एकदम आपण आपलं शरीर जीर्ण झालं मग आपण तीर्थयात्रा करायची, वारीला जायचं का? नाही महाराज. आत्ताच आम्ही 4 धामला गेलो होतो. आम्ही यमुनोत्रीला गेलो, यमुनोत्रीला एक सिन्नरच्या आजीबाई आले होते महाराज, नाव नाही सांगत गावाचे बरं का. तिथं त्या आजीबाई आल्या. आजीबाई इतक्या श्रीमंत घरातल्या, पण आजीबाईला चालता येईना महाराज. गळ्यात सोन्याची पोत बीत, एकदम तब्येत बिब्येत आजीची छान, गुटकुटीत दिसायला सुंदर. आजीबाई अर्ध्या रस्त्यामध्ये बसली ना, आजीबाई तोंड जोडीत होती. आजीबाईला म्हटलं, आजीबाई मी हात धरून वरती नेऊ का? आजीबाई म्हणे नाही ग बाई. तवा म्हणले, तवा जेव्हा हातपाय चालत होते तोपर्यंत कुठं जाऊन दिलं नाही, येऊन दिलं नाही. तवा तीर्थयात्रा करायची तवा केली नाही म्हणे, तेव्हा संसार केला म्हणे, आणि आता चालता येईना म्हणे, आणि आता इथं आले म्हणे. म्हणजे महाराज जीवन जगत असताना महाराज ज्ञानोबराय सांगतात की जोपर्यंत आपल्याला चालता बोलता येतं ना, पाय चालतात तोपर्यंतच वारी करा, दिंडी करा. एकदा चालता येत नाही मग पुढं जाऊ नका. ठाईचं वय सोनी करा एक चित्त. मग भगवान परमात्मा जागेवर बसून तुम्ही भगवंताला हाक मारा, देव तिथंच येईल महाराज. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. म्हणून आपण ह्या देहामध्ये आलोय. प्रत्येकाला आसक्ती असते महाराज कशा ना कशाची. आलो आपल्याला आज माणूस बघा, शेजारच्याकडे जर सायकल असली ना, त्याच्याकडे जर मोटरसायकल असली ना, आपल्याकडे जर सायकल असली तर आपण म्हणतो त्याच्याकडे मोटरसायकल आहे ना आपल्याकडे सायकल आहे, आमच्याकडे कधी सायकल आहे? बाप सांगतो अरे माझं आयुष्य सायकलीवरती गेलंय, तू तरी काहीतरी कर. मुलांनी जर गाडी घेतली आणि शेजारच्याकडे जर 4 व्हीलर असली तर तो म्हणतो माझ्याकडे 2 व्हीलर आहे, ऊन लागतं, पावसामध्ये भिजतो, कधी 4 व्हीलर येईल. माणसाची अपेक्षा थांबत नाही. 4 व्हीलर घेतली महाराज, समोरच्याची गाडी बटन दाबल्यानंतर काचा वर होतात. आपल्याला अपेक्षा लागते आपली सुद्धा तसं मॉडेल पाहिजे, आपली सुद्धा गाडी तशी पाहिजे, आपली गाडी वरच्या व्हर्जनची पाहिजे. म्हणून माणूस काही समाधानी नाही. ह्या संसारामध्ये संसारातले जे खड्डे आहेत ना महाराज ते फार आहेत. एक बुजवल्यानंतर दुसरा उपस्थित होतो. संसार म्हणजे वांजोट झाड आहे ज्याला फळही येत नाही आणि फुलंही येत नाही. किती कष्ट करा महाराज तुम्ही. मग संसार करायचा नसतो तो ऑटोमॅटिक होतो, करायचा असतो तो फक्त परमार्थ. परमार्थ कठीण आहे महाराज. परमार्थ ही सुळावरची पोळी आहे, तो करायला अवघड वाटतो. कुठंतरी गेलो तीर्थयात्रेला, वारीत गेलो तर आपल्याला ते यातना सहन नाही होत. पण तुम्ही कधी विचार केला का संसारातल्या आपण किती यातना म्हणजे सोचतो? विश्रांती नाही कोटे दिवस संसार हा दुःख मूळ आहे. तुम्ही सगळं सोडणार, देवाचं काही सांगा. आज माणसांना पचत नाही. थोडं जर हसायचं सांगितलं तर सगळ्यांची चेहरी हवा अशी होती, पण काही जर परमार्थाचं सांगितलं का माना खाली जातात.
परमार्थ पचायला थोडा अवघड आहे महाराज. सगळं प्रवचन विसरून गेले. फक्त एक गोष्ट जर ध्यानात ठेवली का आयुष्यामधलं आपलं कोणी नाही ना आपण कोणाचे नाही. कोरोना तुमच्याकडे आला होता ना, कोरोना होता तुमच्याकडं? हा, कोरोनामध्ये आमच्याकडं ज्याला कोरोना झाला त्याच्या सुनबाई त्याची सेवा करायच्या, पत्नी सेवा करायची, सगळेजण त्याच्या जवळ जायचे. तुमच्याकडं कसं होतं? कोणी जात नव्हतं. म्हणजे कोरोना कलियुगामध्ये काहीतरी शिकवायला सांगायला आला होता. कोरोना सांगत होता, अरे आता तरी समज तुझं कोणीच नाही. नाही रे नाही कुणाची अंती जाती ऐकणारी प्राण्या माझे माझे मनोनी. नाही कुणाची बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखी सोय. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखी सोय. मेल्या रागी सर्व राहिले तुटतीने दाते गोले. प्राण्यामायेचा बाजार प्राण्यामायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. इथं आपलं कोणीच नाहीये महाराज. नवरा आपला नाही, बायको आपली नाही, कोणीच कोणाचं नाही. जीवनामध्ये ज्या वेळेला वेळ स्वतःवरती येते कोणी सोबतीचं नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात की शेजीची कामिनी ती सुद्धा दूर, अंतकाळाच्या वेळेला कोणी कुणाचं नसतं. मग काय सोबत येतं? केलेले कर्म, भक्तिभाव जो आहे तो आपल्या बरोबर येतो. बाकी सगळं माईक आहे महाराज, हे सगळं इथंच राहणार आहे, इथं सोडून जातो. माणूस आला रिकामे हाताने, पण घेऊन काय जाणार आहे? आपला पुण्याचा घडा घेऊन तो व्यक्ती यमाच्या दारामध्ये उभा राहतो महाराज. आणि मग त्याच्यावरती ठरतं पाप पुण्याचा लेखाजोखा. गेलेला व्यक्ती, थोडक्यात सांगते, गेलेला व्यक्ती 10 दिवस घरात असतो. 13व्यापर्यंत स्मशानभूमी ते घर इतकं त्याला फिरायची परमिशन असते. आणि 13व्याचं पिंडदान झाल्यानंतर श्याम आणि बाला नावाची यमदूत विष्णू गरुड पुराण सांगतं की त्याला न्यायला येतात. श्याम आणि बाला नावाची यमदूत ज्या वेळेला न्यायला आले, एकदा 13व्याचं पिंडदान झाल्यानंतर त्या आत्म्याला ते घेऊन जातात. पण त्या आत्म्याला 1 वर्षासाठी त्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा चालतो. मग त्याला एक शरीर प्राप्त होतं. ते 13 दिवसामध्ये होतं. 13 दिवसामध्ये त्याला एक शरीर प्राप्त होतं. त्याला अतिवाहक शरीर म्हणतात. त्या अतिवाहक शरीरामध्ये आत्मा प्रवेश करतो आणि मग ते यमदूत त्याला यमाच्या दिशेने यमलोकामध्ये घेऊन जायला निघतात. आत्मा जर पुण्यवान असला तर 10वं झाल्यानंतर तो काय असतो? डायरेक्ट त्याला मुक्ती असते बरं का. असंच एक कुटुंब होतं महाराज. त्यांचे एक कुटुंब होतं, शैव कुटुंब होतं. आयुष्यभर शंकरजींची भक्ती केली सर्वजण. आई करायची, मुलं करायचे, सुना करायच्या. फक्त जो करता माणूस होता ना महाराज, तोच काही करत नव्हता भगवंताची भक्ती. सर्वजण ते शिवजींची आराधना करायचे. इतके शिवजींचे भक्त होते महाराज, शिवजींची आराधना करायचे. मुलं खूप सात्विक जन्माला आले महाराज. मुलांनी विचार केला, माझे वडील आयुष्यभर हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, माझ्या वडिलांवरती चांगले दिवस आले पाहिजे, ते भगवत स्वरूप झाले पाहिजे, म्हणून त्यांच्या तोंडामध्ये देवाचं नाव आलं तरच ते भगवत स्वरूप होते. म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा भगवान शिवजींचं नाव घ्या. बाबाने असे हात केले दोन्ही. बाबाने असे हात फिरवले आणि सांगितलं, म्हणे अरे आपली
गहू चाळायची चाळणी शेजारच्याने नेली, तेवढी घेऊन ये. बाबाला वाटलं मला काही होऊन जाईल आणि गहू चाळायची चाळणी शेजारच्याकडेच राहून जाईल. पोराने सांगितलं बाबा ते सोडा, रामाचं नाव घ्या. त्यांना वाटलं शिवाचं नाही घेती तर रामाचं घेतील. बाबा म्हटले आई माझ्याकडे काळ थोडा आहे, मला बोलता येत नाही जास्त टाइम, मी फार चिकटीने कमवलं, आयुष्यभर कष्ट केले, तुम्ही हे नीट सांभाळा, याच्याकडे लक्ष द्या, सगळे वावरांकडे नीट लक्ष द्या. पोरग सांगते बाबा अहो तुम्हाला ज्या देवाचं आवडल ना त्या देवाचं नाव घ्या, भगवंताचं नाव मुखामध्ये घ्या. बाबा काही ऐकायला तयार नाही, कारण बाबांनी आयुष्यभर भगवंताचं नाव घेतलं नाही, नामचिंतन केलं नाही, काहीच केलं नाही. मग आता भगवंताचं नाव मुखाला येईना महाराज. मग पोरांनी एक आयडिया केली बर का. काय आयडिया केली, 2 पोरं होते, त्यांनी एक टेबल आणून ठेवला. बाबांची अशी खाट होती, त्याच्या समोर एक टेबल ठेवला, लाकडाचा टेबल दोन्ही पोरांनी उचलून ठेवला. आता म्हटले हे संसारातच जीव आहे, म्हटल्यानंतर एक गव्हाचं पोत उचललं, दोन्ही पोरांनी दोघाकून आणि मध्ये असं ठेवलं. एका पोराने हलगत त्याला असं छिद्र पाडलं महाराज, इकडून छिद्र पाडलं. बाबा इकडून झोपेले, समोर असे गहू पडायला लागले. त्यांना वाटलं आता पोत्यातून गहू खाली पडू राहिले, आता तरी बाबा म्हणतील ते पोत. त्यांना वाटलं आता तरी ते म्हणतील, बाबा म्हणतील ते पोत शिव, म्हणजे शिवाचं नाव तोंडामध्ये येईल. पोरांनी प्रयत्न केला, गहू खाली पडते. बाबांनी सांगितलं ए पोरांनो अरे ते पोत टाच. अहो भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता पुण्य असावं लागतं. शिवजींचं नाव मुखामध्ये येण्याकरता जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. जन्मांतरे भवेत पुण्यम, जन्मोजन्मीचं पुण्य असल्यानंतर शिवजींचं नाव मुखामध्ये येत असतं. जन्मोजन्मी बहु पुण्य केले तेव्हा या जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. त्या पुण्याने आपल्याला भगवंत भेटत असतो. म्हणून जेवणामध्ये आले भगवंताची प्राप्ती करून घ्या. ह्या देहामध्ये आपण आलोय महाराज. आपण म्हणतो जिवंतपणे यातना कळतात, मेल्यावरती घोर यातना आहे. मग 13 दिवस जीवात्मा इथं, 13 दिवसानंतर शांबाला नावाची यमदूत घेऊन जातात. गेलेल्या व्यक्तीला 6 महिन्यानंतर घरच्यांची आठवण होते. किती? 6 महिन्यानंतर. अनेक पूर लागतात, रौम्यपूर, महारौम्यपूर, नानाकंदपूर, अनेक पूर लागतात. एक एक ते गाव पार करत करत यमलोकाच्या दिशेने निघतात. ज्यांनी गोदान केलेले असतं ते वैतरणा पार करून जातात महाराज. पण ज्यांचं पुण्य नाही, कर्म चांगले केले नाही, 28 प्रकारचे नरक भागवतात सांगितले आणि शिवपुराणात सुद्धा सांगितलेत महाराज. जसे कर्म केली त्या प्रकारच्या यातना त्याला भोगावा लागतात. ते शिव महात्म्यात सुद्धा सांगितलं महाराज. आणि मग 6 महिन्यानंतर पृथ्वीवरचे जेवढे गेलेले आत्मे आहेत ते जीव आत्मे एका ठिकाणी बसतात आणि बसल्यानंतर ते चर्चा करतात एकमेकाबरोबर. एक आत्मा जीवात्मा दुसऱ्या जीवात्म्याला बोलतो, काय का रे बाबा तुझ्याकडं चालून चालून थकल्यानंतर काठी आहे रे, माझ्याकडे काठी नाही. एक सांगतो अरे तुझ्याकडं चप्पल आहे, माझ्याकडे ह्या प्रवासात चप्पल नाही. कोण सांगतं तुझ्याकडं चढण्याकरता शिडी आहेत, माझ्याकडे शिडी नाही. कोणी सांगतं तुझ्याकडं छत्री, माझ्याकडं छत्री नाही.
तुझ्याकडे छत्री माझ्याकडे छत्री नाही, तुझ्याकडे चप्पल आहे माझ्याकडे चप्पल नाही. काही काहीकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत महाराज, काही काहीकडं काहीच नाही. ऐका, ज्याचं उत्तर कार्य व्यवस्थित झालं, ज्याचं दान धर्म झालं, ज्यांनी काठी दान केली त्यांना काठी मिळते, ज्यांनी छत्री दान केली त्यांना छत्री मिळत असते, ज्यांनी चप्पल दान केली त्यांना चप्पल मिळते. प्रवासात अशा सगळ्या काही गोष्टी मिळतात महाराज. पण ज्यांचं व्यवस्थित होत नाही त्यांना काही मिळत नाही. पण ज्यांचं होतं व्यवस्थित उत्तर कार्य ते आपल्या कुटुंबावरती आनंदित असतात. पण ज्यांचं उत्तर कार्य व्यवस्थित होत नाही, दान धर्म व्यवस्थित होत नाही, ते आपल्या कुटुंबाला कोसतात महाराज. ते काय सांगतात, ज्या मुलांसाठी अहोरात्र हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, देह झिजवला ज्यांच्यासाठी, ते एवढंही करू शकले नाही. आणि ज्यांचं दान धर्म व्यवस्थित होतं, उत्तर कार्य व्यवस्थित होतं, ते त्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती त्यांची सदा सदैव ते त्या कल्याण होण्याचा आशीर्वाद देतात. मग त्या पितरांच्या आशीर्वादाने सदैव आपलं कल्याण होत असतं. 12 वाजता जीवात्मा यमाच्या दारामध्ये पुण्याचा घडा घेऊन पोहोचतो. कधी? श्राद्धाच्या दिवशी. आपण मृत्यूलोकावरती त्यांचं श्राद्ध करतो. त्या श्राद्धाच्या दिवशी त्या पुण्याचा घडा घेऊन तो जीवात्मा 12 वाजता यमाच्या दारात पोहोचतो. मग त्यांच्या नावाने आपण जेही चांगले कर्म करू आजच्या दिवशी, ते सगळं पुण्य त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांच्या नावाने त्यांना जमा होतं. त्यांना सतगती मिळण्याकरता ते पुण्य त्यांना कामात पडतं. म्हणून आजच्या दिवशी ज्ञानदान झालं पाहिजे, कीर्तन, प्रवचन, भजन, अन्नदान झालं पाहिजे. जेही तुम्ही चांगले उपक्रम कराल ते त्यांच्या नावाने त्यांना तिथं जमा होत असतात. बघा, आज ह्या काळे कुटुंबाची आई गेली महाराज. आता आईचं महात्म्य माझ्या तोंडातून सांगावं एवढं नाही महाराज. आई प्रत्येकाला आहे महाराज, पण आपली आई आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करते. आज यांची आई म्हातारी होती महाराज. आई म्हातारी जरी झाली तर कुणाला आपली आई जावं वाटत नाही महाराज. आई म्हातारी असो किंवा आई नवतरणी असो, आईचा प्रेम करण्याचा जो भाग आहे तो तितकाच आहे महाराज. असंही का नवतरणी आई जास्त प्रेम करते, म्हातारी आई कमी नाही महाराज. आई म्हातारी असो नाही तर नवतरणी, तिचं लेकराव प्रेम सारखंच असतं. किती प्रेम असतं माहिती का आईचं? एक आमच्या इथली सत्य घटना आहे महाराज, ती तुम्हाला मी सांगेन. एक आई आपल्या लेकराला घेऊन मोटरसायकलवर म्हणजे 2 व्हीलरवरती निघाली महाराज. त्या बालकाला हॉस्पिटल घेऊन जायला निघाली. सत्य घटना आहे महाराज. पाटाच्या कडानी पाटाला पाणी आलेलं होतं. आई 2 व्हीलरवरती बसली, एका गाडीला हात दिला, 2 व्हीलरवरती बसली. 2 व्हीलरवरती आई बसल्यानंतर त्या बाळाला तिने असं ठेवलेलं आहे आणि ती 2 व्हीलर निघाली. पाटाला पाणी असल्यामुळे, रस्ता खराब असल्यामुळं त्या गाडीवरती ती जी आई बसलेली होती ना, ती गाडी स्लिप झाली आणि ती बाळ आणि आई पाटामध्ये पडली. आई आणि बाळ पाटामध्ये पडल्यानंतर आईच्या कुशीमध्ये बाळ होतं महाराज. पाणी जास्त असल्यामुळं त्यांना काही लवकर कोणाला वाचवता आलं नाही. म्हणून ती आईने त्या बाळाला आपल्या अशा कुशीमध्ये धरलेलं होतं. पाण्यामध्ये पडताना आईने दोन्ही हाताने बाळाला कुशीमध्ये धरलं आणि ज्या वेळेला त्या आईचा मृतदेह सापडला ना महाराज, बाळाचा मृतदेह वेगळा सापडायची गरज नव्हती, कारण त्या आईच्या दोन्ही हातामध्ये ते बाळ होतं. आई गेल्यानंतर सुद्धा इतकं आईचं प्रेम आहे. आई आहे तोपर्यंतही तितकंच प्रेम करते आणि गेल्यावरती लेकरावरती
फिरत्या राईचं माझ्यासाठी तू कशाचा कधी मिळेल मुलभर कधी घडीला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडवी काठाचे पाय आई माझी मायेचा सागर तिला जीवना हो जमुरती वाणी आई आई जमुरती वाणी या जगत मूर्ती अनमोल जन्म दिला क्या जो कर शाळेत उशीर मला गल्लो वाट तुझ फिरते बालपणी खेळत खेळत होतो अमृतावनी गोडे माझा सपा तुझ्या उपकाराची अनमोल जन्म दिला गया तुझे अनमोल जन्म दिला गया तुझे उपकार भेटणार नाही ग आई ग आई ग आई ग आई काय असते? आपल्या डोळ्यासमोर आपली आई उभी करा. ज्या वेळेला आपलं लग्न होतं ना त्यावेळेला अहोरात्र उभा राहणारा आपला बाप आठवा. आई वडील निस्वार्थ प्रेम करतात महाराज. आई वडील आहे ना तोपर्यंत कळत नाही महाराज आणि नसल्यावरती आई वडील मिळत नाही महाराज. आज आपल्यांना जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत माहेर आहे. आपण म्हणतो ना जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत लेक माहेरी जायचं जास्त असते महाराज. काय कारण? आपण म्हणतो जोपर्यंत माझे आई वडील आहे तोपर्यंत माहेर आहे. बाकीचे प्रेम करत नाही का? फार प्रेम करतात महाराज, पण यांनी निस्वार्थ प्रेम केलेलं असतं महाराज. त्या आई वडिलांचं उदर जे आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतात महाराज. लेक 50 वर्षाची असू द्या आणि आई 75 वर्षाची असू द्या महाराज, तरी सुद्धा आईचं तितकंच प्रेम असतं त्या लेकीवर. 50 वर्षाची आई, 75 वर्षाची आई आणि 50 वर्षाची मुलगी जर तिच्या दारामध्ये गेली आणि फक्त नातवाने आवाज द्यावा की आजी, अगं आत्या आली, आत्या आली म्हटल्यानंतर काठी टेकवत 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 ती आजीबाई दारापर्यंत जाते महाराज. दारापर्यंत जाणार, 50 वर्षाच्या मुलीच्या तोंडावरून असे हात फिरवणार जुन्या आज्याबाया आणि कडाकड बोट मोडणार. तिला आई म्हणतात महाराज. निस्वार्थ प्रेम करते आई आपल्यावरती. आणि आई घरामध्ये लेकीला घेणार महाराज, तिला विचारणार, तिला जवळ बसवणार, ताई आक्के तुझं बरं आहे ना ग सगळं, सगळ्यांची खुशाली विचारणार, जावयाला विचारणार. कारण सासूचं जावयावर विशेष प्रेम असतं महाराज. सासू जावयाला विचारणार, नातवांना विचारणार, पंतोंना विचारणार. विशेष प्रेम करते आजी. लेकीच्या घरी किती श्रीमंती असू द्या महाराज, आई विचारणार तिला. आईच्या घरी गरिबी जरी असेल, ताई आके अगं तुला काही घ्यायचं का ग, तुला काही घेऊन द्यायला लावू का, तुझ्या दादाला काही सांगू का, तुझ्या बाबांना काही सांगू का. इतकं प्रेम करते महाराज आई. आणि तरी सुद्धा जे लागल ते घेऊन देऊन सुद्धा
काय करते आई? जायच्या वेळेला तिने जे बाजूला तिला खर्चायला ठेवलेले जे पैसे असतात ना महाराज, ते आपल्यासाठी ठेवते महाराज. ती आई ते काढते आणि त्या मुलीच्या हातामध्ये देते महाराज. आणि ती आई सांगते महाराज, आके अगं हे बाई, हे मी तुझ्यासाठी लावून धरले होते, आडवे हाती ठेवले होते, आता हे तू सोबत ने, तुला असल्या नसलेलं ते कामात पडतील. इतकं निस्वार्थ प्रेम करतो महाराज बापा नाही. ज्या वेळेला बापाला मुलगी होते ना, त्यावेळेला बाप त्याचा 1 रुपयाचा खर्च 50 पैशावर आणतो. का? जन्माला आल्यापासून बाप विचार करतो की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे. 1 महिनाभर बाप झोपत नाही महाराज. सर्वांना सांगतो माझ्या तायडीचं लग्न आहे. ती आई सांगते माझ्या लेकीच्या लग्नामध्ये काहीच कमतरता नको. आणि ज्या वेळेला इतक्या दिवस आपल्या घरी सांभाळलेली लेक आणि ज्या वेळेला ते परक्या घरी पाठवतात ना महाराज, त्यावेळेला त्या आईची अवस्था काय असते महाराज? आपल्या काळजाचा तुकडा हा दुसऱ्या घरी पाठवायचा असेल महाराज, त्याच्या शेवटच्या वेळेला ज्या वेळेला लेक सासरी जाणार आहे, त्यावेळेला ती आई त्या लेकीला मिठी मारते आणि तिला सांगते, तावडे अगं मी तुला जे संस्कार दिलेत ना, जी संस्काराची शिदोरी इथून मी तुला दिली, तीच तू तुझ्या घरी कोणाला वाईट वक्त बोलू नको गं, कोणाला उलट शब्द बोलू नको, आमच्या खानदानाचं नाक खाली होईल असं तू कधी वागू नको. ही संस्काराची शिदोरी देऊन आपली आई आपल्याला दुसऱ्या घरी पाठवते. म्हणून लेक ही 42 कुळांचा उद्धार करते महाराज, सासरचे आणि माहेरचे मिळून. आणि मग तीच संस्काराची शिदोरी घेऊन आपण आपल्या घरी संसार करतो महाराज. कोणाच्या? आपल्या आईच्या आणि आपल्या सासूच्या जे संस्कार आहेत ते संस्कार आपण बाळगतो. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत, तुझ मिळेल बंगला गाडी, शिशी बाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार आई जाणार तोडी. तुझ मिळेल बंगला गाडी, शिशी बाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार आई जाणार तोडी. म्हातार पाणी प्या आई बाबा, म्हातार पाणी प्या आई बाबा, लावशील भीक मागाया, काया झिजवीन तुझ्या शिरावर, तरी सुखाची चार वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. विसरू नको रे आई बापाला, झिजवील त्यारी काया, काया झिजवील तुझ्या शिरावर, तरी सुखाची चार वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बाबाची माया. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. जोपर्यंत आई वडील आहे त्यांची सेवा करा, भगवंताची सेवा करा, आपल्या हातून चांगलं कार्य घडू द्या. भगवंताने हा देह त्याच्याकरता दिलाय, त्याच्यासाठी समर्पित करा. आज हा पर्व काळ आहे, नवरात्राची 2री माळ. खरंच या आईने पुण्य केलेलं आहे की नवरात्राच्या 2ऱ्या माळेला आईचं श्राद्ध आलेलं आहे. मी म्हणेल जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत या आईला त्यांच्या चरणापाशी जागा मिळो. पार्वता आईला बघा, त्यांच्या पश्चात असणारा जो परिवार आहे, गंबा भागीरथील लहानबाई जनार्दन काळे, मुलगा अशोक जनार्दन काळे, अनिल जनार्दन काळे, रोहन अशोक काळे, आकाश अशोक काळे आणि दीपांश अनिल काळे, असा हा काळे परिवार आहे. आपल्या आईच्या उत्तर कार्यातून उत्तरायणी होण्यासाठी गोड असं आयोजन त्यांनी केलं. पावसाचं वातावरण असल्यामुळं तिकडे कार्यक्रमाचं आयोजन होतं, पुन्हा तिथून इकडे आलो, म्हणजे बराच काही त्रास झाला.
पण छान असं आयोजन केलं माझ्या संघ या ठिकाणी साथसंगत करण्याकरता आदरणीय हरिभक्त परायण शिंतावरती जे साथ करतात आमचे बंधू विशाल महाराज रोकडे तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराजांचे मी मनपूर्वक धन्यवाद करते. त्याचनंतर तबला विशारद आदरणीय हरिभक्त परायण राम महाराज कदम गोड असा ज्यांचा हात आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज तुमचे देखील धन्यवाद. गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी आहे तुमचे दादा धन्यवाद. त्यानंतर तुम्ही शूटिंग देखील या ठिकाणी तुमचे देखील धन्यवाद. तुम्ही सर्व आप्तइष्ट नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झाले तुमचे मी काळे परिवाराकडून धन्यवाद करते. आणि निवृत्तीरायांचं भजन होईल. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. त्यानंतर पसायदान होईल. तोपर्यंत कोणीच उठू नका. 2 मिनिटं अजून जागेवर बसा. निवृत्तीराया हात सर्वांनी वरती करा. निवृत्तीराया सोपान